पाणी हलवायलेत ना ते वरी वरी येण्यासाठी. बघा पाणी किती हे होईल आता. खरंच राव ह्यांची कमा हे हा संपूर्ण पाणी त्याने असं ढवळा हे करायला त्याला. हा वरी येण्यासाठी. संपूर्ण पाणी हलायला ना त्याला. तब्बल किती तास झालेत आता. काल परवा दिवशी 4 वाजता हे झालेले ना, 4 का 5. 5:24. पाणी संपूर्ण हलवलं त्याने. हे कधी आलेत हे? आता आले का हे? NDRF ची टीम ते गळ टाकले वाटतं आतमध्ये. हा पाऊण तास झाला ना येऊन फिटिंग. हा म्हणजे आता मी आलो तेव्हाच आतमध्ये गेले ते. समजा फिटिंग करायला टाइम लागला त्यांना. पाऊण तास झाला. हा हा त्यांचं समजा 12:30 वाजता ते आतमध्ये गेले समजायचं. 12-12:30. मला गज ते हुकले असते ते. हा भयानक घाट आहे हो. पाणी ते. पण ते पाणी थोडं थोडं तरी वाहत आहे ना. तर पाणी मला नाही नाही वाटत पाणी की वाहत नाही ना, कुठं वाहत ते रे ना. हा कारण तिथं थोडं पुलाच्या खाली असं पाणी व्हायला दिसतंय ना. उगत तसं दिसतं पण वाहत नाही ते. नाही ना. कारण थोडं बी पाणी वाहत असलं का तर इथं बॉडी इथं नाही सापडणार. पुढे हा खाली ते काहीतरी खड्डे सगळं. आहेत, हा. हा त्याच्यामध्ये अडकले फिडकले असं किंवा बोराटी फिराटी असं त्यामुळे ते पाणी हलवलेत ना. बसलेलं असलं कुठं ते त्यांनी वर यावं. बॉडी खूप फुगली असं बाबा असं. तिसरा दिवस आहे. आजचा 3रा दिवस आहे. हो कारण दुसऱ्या दिवशी बॉडी फुगून वर येते ना. आतापर्यंत नाही आली म्हणल्यावर असं. कुठेतरी भळी फळी मध्येच बसले असं. हा ते साईडच्या हे जे साईडचे दिसते कोणे वगैरे ते इथं बघायला लावले होते का त्यांना सर्वांना? नाही ते काल भोई त्या तिथपर्यंत गेले होते. हा पण ह्या नावापासून इकडेच चेक केलं त्यांना पुन्हा गेले ते. अच्छा ठीक आहे. ते गळांनी ओढायले ते आता. मोठमोठ्याला गळा आहे.
भेटावं मला ते नातेवाईक काय वाटतं समोर ते बसले नाही का ते घरचे वगैरे असते ते लेडीज पाहुणे आहेत. हा एक मध्ये- आतमध्ये येणे हा. पाणी खूपच खोल आहे ना यार, हा, इथं असं 2-3 वाटत फरस नाही आहे. नाही लय पाणी आहे खोल. पुन्हा वाटत नाही इथून वाटतंय ना, नाही पण लय अहो इथून मोटरसायकल घेऊन गेलता एक जण असं मधातून बघ आहे का हे पुढे हे आहे ना म्हणजे टेकाड आहे त्या तिकडं हा पुढं पुढं आहे. इथून आला असा पलीकडून असं तिकडून गेला आता बहुतेक ते त्याच अंदाजामुळे ते मधातून घुसले हा, वाटतं असं झालं आता मग. तिथं जरा लागलं काय टाईप ठीक आहे ते तिथं चेक करायचं ना हा ठीक आहे टाईट लागलं वाढायला टाईट लागायला जरा हाताला त्यांच्या हम्म. भुई भुई बी लोक आलते ना काल भुयाचे आलते ना भाऊ 4-5 जणांना चेक करून गेले पण भोयाला बी काय मिळच नाही लागला हा. विहिरीचं राहिलं असतं का तर ते एका जागेवर समजा त्या जागेवर चेक करता येते ना वारंवार जाऊन आता हे कसं थोडं इकडे तिकडे पाणी हवाना लाटा होत्या पुन्हा काय म्हणा इकडे तिकडे कपारी यायची कपारी भरपूर आहे असं हा. साईडने खोल आहे हो ते बघा ना ते किती मोठी दोरी जाते ती आतमध्ये हा
हे रॉंग साईड बघायला हम्म. ते गेलेलं आहे कपडे त्याचे ह्या साईडला सापडलेले ना हा. ते असं येऊ लागला म्हणा मग हे कोण मोठवाल्याला इकडं सापडणार आहे ते खाली या साईडला मोठा आहे ना हा गेलं तर भावना आम्ही बसलो तिथं कडीला नाही गाडी पर्याय नाही आता ते आता काय करावं आता ठोकणे मागतात माझ्याकडे मला वाटतं गावाला जायचं म्हटल्यानंतर येऊ काय मग येतो मग काय 2 तास लागतील मला या त्याला म्हणलं होतं घेऊन जाते गावाकडे जत्रेला जायचं असेल ना आम्हाला जायचं होतं पण आता तिकडे जरा म्हटलं काय त्याला जाऊ द्या हो आता काय ते काय भाऊ येत बोलायचं का भाऊला हो मी बघतोय ते कवरी आलेलं कळलेच नाही मला मी तिकडंच बघतो बोलायचं काय भाऊला काय आता काय किंवा काय आता काय हिंडायला लागली गाडी आपली बोट आहेत ना पोर आहेत हा बरेच लोक आहेत